काका याच्यात एक सांगा की जेव्हा नाथपंथी बघितलं तर सगळे पुरुषच आहेत. तर स्त्रिया ह्याच्यामधली काही उपासना वगैरे करू शकतात का? हो, का नाही? एक सांगा, पार्वती कोण होती? स्त्री शक्ती आहे. स्त्री शक्ती आहे ना. तिच्यातून बाकीच्या ह्या शक्ती उत्पन्न झाल्या आहेत, हो. अष्टशक्ती. मग त्या शक्ती जर करू शकत होत्या तर स्त्रिया का करू शकत नाही? उलट पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या पटकन कनेक्टिंग होतात. अच्छा. गार्गे मैत्रिय कोण होत्या? ऋषी तत्वाला पोचलेल्या त्या गार्गे मैत्रिय ऋषी होत्या, जे कृष्णमूर्तींशी पहाटे येऊन त्या संवाद करायच्या. त्यांच्या जवळच्या माणसांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आतुरता म्हणून आम्ही रात्री बघितलं, तेव्हा पहाटे त्या वायुरूपात येऊन गप्पा मारायच्या. असे अजून सिद्ध पुरुष आहेत आणि भरपूर लेडीज या नाथपंथात आहेत. अच्छा. नागा साधू मध्ये सुद्धा आहेत. काका भरपूर एक आहेत. सांगा आता याच्यामध्ये ना एक एक पर्सनल सिक्युरिटीचा असा इश्यू येऊन जातो की कुठलंही असो नुसतं नाथपंथाचं म्हणत नाहीये की स्पिरिच्युअली इन्क्लाइंड स्त्रिया असतात. बहुतेक तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितलं आता देवमाचा थोडासा पुरुष जास्ती आहेत स्त्रियांपेक्षा ॲज कम्पॅरेटिव्हली, म्हणून ते कंटेंट तसं ठेवलेलं आहे. पण स्त्रिया अध्यात्माकडे जास्ती कल त्यांचाच असतो. मग त्यांनी हाऊ डू दे सेफगार्ड देमसेल्व्स की त्या एक्सप्लॉइट होणार नाही, म्हणजे कसल्याही प्रकारचं एक्सप्लॉइट, फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, हे एक्सप्लॉयटेशन साठी पासून कसं वाचायला पाहिजे? एक म्हणजे अति त्यांनी आहारी जाऊ नये. संसारिक स्त्रिया जर असतील तर त्याने अध्यात्म जरूर करावं. त्यांची एकाग्रता पटकन होते पुरुषांपेक्षा. किंवा तुम्ही जर बारकाईने जर बघितलं, हा विषय थोडा मी वेगळा मानतो, की स्त्रिया या पुरुषांपेक्षा विषय वासनेपासून दूर असतात, पटकन होत नाही. त्यामुळं ह्या मार्गाला ते पटकन लागू शकतात. तर त्याकरता त्यांच्या सेफ दृष्टीने त्या जिथं जातील तिथं सुद्धा जेवढा आनंद आहे तेवढा घेऊनच त्यांनी शांत राहावा. बऱ्याच ठिकाणी मी बघतो ह्या गुरूंना बिघडायला स्त्रिया जास्त कारणीभूत असतात आणि गुरु पगळले जातात. जे खरे असतील ते हाकलून देतात लाथा मारून, पण जे ह्याच्यात अडकलेले मानसिकरित्या गुरु आहेत ते सेवा करून घेतात. तुम्हाला पुरुषाने हात पाय चेपलेले नाही का चालत? मॉलिश केलेलं नाही चालत तुम्हाला? लेडीज कशाला पाहिजेत तुम्हाला? आणि लेडीजनी गरज काय जायची? त्यांना आंघोळी घाला, त्यांना मॉलिश करा, त्यांचे हातपाय चेपा. अहो, गुरुचं करायचं याला सुद्धा काही मर्यादा आहे. जशी बहीण भावामध्ये मर्यादा असते की काही एक वय उलटून गेला किंवा वयात आल्यानंतर आपण आपल्या बहिणीला सुद्धा हात लावत नाही. आपलं मन स्वच्छ असतं कारण बहीणच आहे, परंतु मर्यादा आहेत. ह्या मर्यादा लेडीजनी सुद्धा जिथं जातील तिथं ठेवायला पाहिजे. तुम्ही ध्यान धारणा उपासना शिका, ते सांगते ते साधना करा, पण त्याच्या ओव्हर तुम्ही जाऊ नका. की त्यांनी एकटं दुकटं बोललं तर एकटं दुकटं जाऊ नका, एकांत ठिकाणी जाऊ नका. किंवा गेलात तर आपल्या पतीला, भावाला, मुलाला कोणाला तरी बरोबर घेऊन जा. हे तर आपण करू शकतो. आता माझ्या इथं बऱ्याच लेडीज यायच्या,
काही जणी त्यावेळेला अतिभावात जायच्या की महाराजांचं उष्ट खायचं. एकदा दोनदा मी बघितलं, म्हटलं मला हा प्रकार चालत नाही. भले तुमची भावना असेल की त्याच्यामध्ये ताकद उतरते, ते अन्न आपण खाल्लं तर आपल्या शरीरावर परिणाम होतो, पण महाराजांच्या इतरही गोष्टी आहेत ना, ते नजरेने सुद्धा तुमची बदल करू शकतात. त्याच्याकरता काही गरज नाही म्हटलं अन्न खायची. कर्कट खाऊन काय मिळणार तुम्हाला? त्यापेक्षा खरकटे विचार तुमचे आहेत ते टाकून द्या. खूप छान बोलत काका. खरकटे विचार आहेत ते टाकून द्या आणि मन स्वच्छ करून जे तत्वज्ञान सांगते ते तुमच्या शरीरात, अंगात उतरवा, तुमच्या आचरणात उतरवा, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल. हे असं अन्न खाऊन, आंघोळ घालून तुम्ही नाही पुढे जाऊ शकत. किंवा माझ्या इथे यायचं असेल तर त्याला टायमिंगचं बंधन आहे. तुम्ही जर 10ला आलात तर 10ला तुमची उपासना करा पाहिजे. तुम्ही ध्यानधारणा करा, माळ ओढा, जप करा, वाचन करा, या गोष्टी करा. पण बाकीचे उद्योग, चर्चा बायांनी बसून करायच्या नाहीत. तुम्ही ज्या कामासाठी आल्यात तेच काम करायचं. किंवा माझ्या घरातला स्वयंपाक तुम्ही नाही करायचा. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे, महाराज लोकांच्या घरी येणाऱ्या बायका स्वयंपाक करत असतात, धुणी धुवत असतात. सेवा करायची, या ना ती भावना असेल त्यांची, बाबा सेवा करायची आम्हाला. हो, पण भावनेला, ह्या भावनेपेक्षा तुम्ही इतर गोष्टी करा ना. त्यांना काय ती मोलकरीण मिळाली, पण त्यापेक्षा तुम्ही ध्यानधारणा, उपासना घ्या, वाचन करा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यातून तुम्ही गोष्टी मिळवा. आणि कोणीच नसेल, अडचण असेल तर तुम्ही करा, कोण नाही म्हणते तुम्हाला. पण हे सोडून तुम्ही त्याच्यात जर आनंद बघत असाल तर तो नाही ना, नश्वर आहे. पण काका, एक ग्रस्त मी भेटलो, त्यांच्याकडे 5 कपाट पुस्तकं भरून आहे. त्यांचं म्हणणं, मला हात जोडू नका, हे पुस्तकं घ्या आणि पुस्तकं वाचा. बरोबर, जे तुम्हाला या पुस्तकातून भेटेल ते कितीतरी पट मोठं जास्ती असेल. मोठं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी करून बाकीच्या मी सांगतो थांबू नका. 10 ते तुमचं काम झालं, तुम्ही निघून जा. 12-1ला निघून जा तुम्ही. कारण घरी जा, घरी तुमचं स्वयंपाक पाणी बघा, तुमची मुलं शाळेत जायची असेल त्यांना तुम्ही नीट हे करा, कॉलेजचे असतील त्यांना, घरात तुमच्या वयात आलेल्या मुलं मुली असतील त्यांच्यावर लक्ष ठेवा. कोणाचा हात धरून मुलगी पळून गेली तर कोण जबाबदार त्याला? मग हे अध्यात्म करून उपयोग आहे का? मग बाकीचे नातेवाईक काय म्हणतील, नवरा काय म्हणेल की तू तिकडं अध्यात्माला गेलीस आणि इकडं मुलगी हात धरून पळून गेली, म्हणजे वाईटपणा कोणाला आला? महाराजाला. महाराजांनी काय सांगितलं तुला 2 पर्यंत थांब म्हणून? माझ्या इथं बसणारी लोक मी हाकलून द्यायचो, माझा लोकांना राग यायचा. 9 वाजून गेले, घर आहे ना तुम्हाला, घरी जाऊन बसा. आता इथून जर निघून ते कॉफी प्यायला खाली हॉटेलमध्ये बसले, ती जबाबदारी माझी आहे का? नाही. मग लोकांनी मला कंप्लेंट घरच्यांनी करायच्या, अहो तुम्ही त्यांना कशाला थांबून ठेवता 11 करा. म्हटलं माझ्या इथं कधी या बघा, 9च्या पुढे कोणी दिसणार नाही, मी हाकलून लावतो सगळ्यांना की घरी तुमचं तुमचं बघा तुम्ही, माझा टाइम 6 ते 9 संपला. त्यामुळे पुढे ते काय करतात त्याच्याशी मला घेणं नाही. बरं, हौशे नवशे गवशे सगळे येतात माझ्या इथं, काही म्हण. आता तुमच्या मनात काय मला काय माहिती, तुम्ही माझ्याकडं कुठल्या मनाने येत आहे महत्वाचं आहे ना. मी भले तुम्हाला तत्वज्ञान सांगतोय, पण ते मनात तुमच्या उतरून सुधारते का नाही काय माहिती. माणसाच्या मनातलं अजून मन कवडं झालेलं नाही, ते गोरक्षनाथन दिलं होतं त्यांनी की याच्या मनात काय चाललंय ओळखता यायचं, परंतु साध्या माणसांना ओळखू शकत नाही. पण काका काय झालं माहितीये, आता क्वांटिटी वरती जास्ती फोकस व्हायला लागला. क्वांटिटी म्हणजे मी 3 तास उपासना करत बसणार, मग पोथी वाचन, नाम जप,
आता नवीन चालू झालंय की जप लिहायचा 108 वेळा. नंतर आपलं गुरुचर आता हे आपलं येत आहे प्रकट दिन येतोय. प्रकट दिनसाठी एक पोथी संपली की दुसरी पोथी चालू. नाहीतर एक पोथी 6-6, 5-5 वेळा वाचली जाणार. मुलांची परीक्षा आहे. मार्च महिना चालू होत आहे म्हणजे आता आजारपण सुरू होणार. चालू होणार. आणि वॉटरबॉर्न डिझिजेस खूप ऍक्टिव्ह असतात कारण पाणी साचलं, मच्छर येणार, मच्छर चावले, आजारी ऐन परीक्षेच्या वेळेला. आणि नंतर बोलणार स्वामी परीक्षा घेतात. स्वामी परीक्षा नाही घेत आहे तुम्ही, असा स्वतःचा व्याप वाढवून ठेवलेला आहे की त्याच्यामुळे स्वामी पण काही करू शकत नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, मी देवाचं करतो म्हणजे देवाने माझ्या मुलाला बुद्धी द्यावी आणि पेपर आपोआप लिहिला जावा. अहो हे कुठलं तत्व आहे? त्यांना काय नडलंय? त्यापेक्षा तिथं तुम्ही जो वेळ वाया घालवताय, मी वाईट करताय म्हणत नाही, पण आत्ता तुमचं महत्वाचं कार्य काय आहे की त्याऐवजी तुम्ही तुमची सकाळची काय अर्धा तासाची उपासना केलीत तेवढी देवाला बास होते, पोचते. पण तुम्ही मुलाचा अभ्यास घेतलात, त्याच्यावर लक्ष ठेवलं, त्याच्याकडनं करून घेतलं, तर तो चांगल्या मार्गाने पास होणार नाही का? हो. आणि कित्येकदा असं ना मुलांना असतं की आई वडिलांनी जर लक्ष दिलं तर ते सिरियसली घेतात. नाहीतर आई वडिलांना माझी काही पडली नाही हा एक गैरसमज मुलांचा होऊन जातो. म्हटलं दोघांनी माझ्या इथं येऊन कंप्लेंट केल्या होत्या अच्छा. की आमची बायको तुमच्याकडे येते सेवेकरता, पण 3-3 वाजतात तिला इथं. 3 वाजता घरी येते. माझी म्हातारी आई आहे 90 वर्षाची, तरी शेतात ते काम करते. मग तिच्याकडे लक्ष द्यायला नको का? शेतात उभं राहायला नको का? 2 माझ्या मुली आता डॉक्टरीच्या परीक्षेला आहेत, मग त्यांनी लक्ष घालायला पाहिजे ना. मग तुम्ही समजून सांगायला पाहिजे. मग तुम्ही काय करता? आलं. मी म्हणलं तुम्ही एकदा या, माझ्याकडे या, बसा. मी स्वतः संसारी आहे. माझे वडील संसारी होते म्हणून मी झालो. त्यांनी व्यवस्थित संसारही केला, कष्टही केले आणि अध्यात्मही केले, लोकांना मार्गी लावले. माझे वडील संसार सोडून इथं यान बसा आम्हाला शिकवलेलं नाही. जर तुमच्या बायकोला जा म्हणून सांगितलं तरी ती जात नसेल तर मग हात धरून बाहेर काढू का मी? हे ज्याचं त्याचं आहे. मग जेव्हा मी चिडून समजून सांगितलं की 12 वाजले, तुझं काम झालं, गप्पा मार, तिथं बसायच्या नाही, निघून जायचं आणि घरी जाऊन पहिलं तू तुझ्या मुलांचं मुलींचं बघायचं आणि मग यायचं. त्याप्रमाणे 60 महिने झाले. नवऱ्याने स्वतः मला येऊन सांगितलं की तो चांगल्या कंपनीत मॅनेजर होता. तो म्हणला मी 24 तास लक्ष कोण देणार? व्यवस्थित चालू आहे. नवरा स्वतः आता तिला घेऊन येतो, म्हणजे एकतारीवर भजन म्हणतो. फक्त बघण्याचा फोकस बदलला, आणखी जे कंप्लेंट्स होते ते पॉझिटिव्ह मध्ये बस. झाले. नवरा स्वतः येऊन एकतारीवर भजन म्हणत बसतो. बदल झाला. तो येतो म्हणून मला खूप आनंद असं नाही, परंतु तुम्ही मार्ग जो आहे तो नीट लावा आणि हे समजून सांगण्याचं काम आपलं आहे. नाही तर आहे बसते ना, आपली 4 कामं होतेत ना, बसू दे, आपलं काय जाते नाही. तुमचं काम काय आहे? लोकांना व्यवस्थित मार्गावर लावणं हे आपलं काम आहे. मग तिचे काय दोष आहे तिला समजून सांगायला पाहिजे. राग आला तरी चालेल, बिचारी आहे, यायची, दर तेवढे वाचन व्हायचं, सगळं व्हायचं, जमीनदार आहे. येताना सगळं घेऊन यायचे, हे डबावर वडे बिडे घेऊन यायचे, वडे बडे सगळं. म्हटलं तू आणतेस ग, परंतु पहाटे उठून करत बसते कशाला पाहिजे? त्यापेक्षा जी गोरक्षनाथांची त्रयोदशी असते त्या वेळेला तू कर फक्त. इतर वेळ तू 4 फळं आणलीस तरी मिळतात. कशाला करत बसते त्रास? पार त्या लांबनं यायचे खडक वाजते, म्हणजे कशाला करत? नको करू म्हटलं, ऐक माझं. नवराही खुश झाला. तो म्हटलं खरं तुम्ही समजून व्यवस्थित सांगता म्हणजे तुमचं अध्यात्म व्यवस्थित आहे. इथे ही होती यांची तापट होते अतिशय. म्हणजे देव बिव मानत नाही म्हटले मी.
चौकात यायची सोडायला आणि घ्यायला, कारण विश्वास नाही. मग जेव्हा मी सांगितलं की आमच्या इथं अध्यात्म स्वच्छ आहे, आम्ही संसारी आहोत, बायका मुलं आहेत, आमच्या इथं भानगडी लपडी नाहीत, पैशाचा व्यवहार नाही, ऐका, जा, या. जेव्हा आले ते आता स्वतः येऊन बसतात. काका कित्येकदा मी असं रिअलाइज करतो ना की नुसतं पोथी वाचन नाही, तुम्ही त्याच्याबरोबर स्वतःचं एक रिसर्च अनुसंधान पण तेवढंच गरजेचं आहे. पाहिजे ना, महत्वाचं आहे ते. अहो मी मागच तुम्हाला सांगितलं की पोथी वाचन हे कुठपर्यंत आहे, माळ कुठपर्यंत आहे. तुम्ही पहिल्याच वर्गात पुस्तक घेऊन बसणार का? तिसरीत गेलं तिसरीतच पुस्तक घेऊन बसणार का? कधीतरी तिसरीचं पुस्तक टाकून मी चौकीत जायला पाहिजे ना. त्याप्रमाणे पोथी वाचन हे तुम्हाला का सांगितलंय, माळ का सांगितली, की तुमची बैठक वाढवावी, मंत्र तुमच्या आत जावेत, किंवा पोथी वाचनात काही मंत्र आहेत त्यांचे, ते तुमच्या शरीरावर परिणाम करावेत. पण ते तुम्ही समजून वाचन केलं तर होतील. नाहीतर मी म्हणलं एसटी ड्रायव्हर सारखं होतं, गाडी चालली आपली, त्याचा आनंद तो घेतो का? त्याचं लक्ष मैलाच्या दगडावर असतं, किती मैल झाले आणि किती राहिले. तीच कंडिशन तुमची संसारात होते. किती वेळेला पोथी वाचली, अध्याय किती झाले, माळा किती ओढल्या, किती लाख जप झाला, किती वह्या भरल्या, पण त्या आत किती उतरलं? रद्दीला उपयोग झाला. बरं तुम्ही घरातली कामं ठेवायची आणि वही कंप्लीट करत बसायचं, तुमचं अर्ध लक्ष घड्याळाकडे असतं, काय उपयोग? त्यापेक्षा मी जे म्हणतो की तुमचं चालता बोलता काम करताना उठता बसताना श्वासावर तुमचा नामजप पाहिजे. म्हणजे थोडक्यात काका, फोकस जर आणला आयुष्यामध्ये तर सगळ्या गोष्टी सुरळीत पण होतात आणि सगळ्या गोष्टी मार्गी पण लागतात. मार्गे. आणि मुख्य चालता बोलता तुम्ही जप घेतला तर तुमचं काहीच थांबणार नाही, सगळं सुरळीत चालेल. तुमच्या आयुष्यातलं दुःख वाढवायला आणि दुःख उत्पन्न करायला तुम्हीच कारणीभूत आहात. आपल्या आवकच्या वर जर कर्ज काढलं आणि ते नाही फेडलं गेलं तर दुःखी कोण होणार? आवकपेक्षा मुलं जास्त असतील घरात तर काय होणार? हव्यास जर तुम्ही वाढवलं तर काय होणार? त्यापेक्षा तुमचा आवाका येणारा बघून जर तुम्ही केलं तर दुःखाला कारणीभूत होणार नाही. आणखी दुसरं असं ऑब्झर्वेशन होतं की कुठे थांबायचं हे पण समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. अहो माझं तर 70 वय झालं, माझा इलेक्ट्रिकल बिझनेस होता, पण आता मला माहिती आहे आपलं शरीर काम देत नाही, करवत नाही, तर निदान शांत बसून मी आता नामस्मरण हे करणं महत्वाचं आहे ना, का मरस्तवर मी ते करत बसू? बरं पैसा साठेल, तो पैसा दवाखान्यात हॉस्पिटलला जाईल, त्याचा उपभोग मुलं घेतील. मग मुलांना तुम्ही मार्गी लागल्यावर त्यांना पुढे करू देत ना. तुम्ही त्यांच्यासाठी काय मरता? म्हणून माझ्याकडे LIC वाले यायचे रिटायरमेंटच्या वेळेला. आले की विचारचं तुमची नोकरी किती झाली, काय झालं? मग LICचं हे काढा तुम्ही, पुढं तुम्हाला 50 वर्ष उपयोगायला येईल, मुलांना उपयोग होईल त्याचा. अरे म्हणलं कष्ट केले मी, मेलोय मी, घासलोय मी. जॅकपॉट पोरांना. आणि जॅकपॉट पोरांना कशाबद्दल देऊ? बरं त्यांची त्यांना शिक्षण केली, लग्न कार्य करून दिलीत, पोराबाळांचं त्यांच्याही केलंय, माझा जे होतं पूर्ण केलं. मग राहिलेल्या पैशाचा आनंद मी भोगणार नाही का? तो कधी भोगू मी? पहिली मुलं आपली म्हणून सांभाळायची आणि मागून नातवंड म्हणून सांभाळायची. हा संसार संपायचा कधी? आणि 4 जनरेशन मध्ये तुम्ही होता ते पण कोणाला माहिती नाही. तुमचे कपडे सामान सगळं पुस्तक वगैरे सगळे रद्दीत. अहो उचललं की सुरुवात करतात, उचललं की सुरुवात करतात गोळा करायला, की जाऊ द्या तर घरात राहायला नको, अडचण होते तुमची. तोपर्यंत साठवूही नाही आणि राहू पण नाही.
म्हणून मी मध्ये सांगितलं की संसारात असून संन्यास तुम्हाला भोगता आला पाहिजे. संसारात राहा, घर सोडून नका, परंतु फक्त खेळ म्हणतो मी बघा, जेव्हा मदतीला मुलगी किंवा मुलगा बोलवेल तेव्हाच जा. त्याच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ करू नका. सगळं घर आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे हा अहंकार सोडून द्या. तुम्ही त्याच्याप्रमाणे चालवा. आता फक्त लक्ष ठेवा, तुम्हाला तो कर्जबाजारी करत नाही ना, शेअर मार्केटमध्ये वाटोळ करून घेत नाही ना, हे फक्त लक्ष तुम्ही ठेवा. काका तुम्ही सांगितले त्याच्यातले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन झाले त्याच्यामध्ये. 90%. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. संसार, आता माझं शब्द वाईट ठरेल म्हणजे लोक वाईट त्याचा अर्थ घेतील, पण शब्दशः अर्थ आहे संसार. सगळं सारून घेतलाय तो संसार. मग त्याच्यावर रडत राहू नका, त्यातनं मार्ग काढा. दुःखाला कारणीभूत तुम्हीच आहात आणि दुःख का होते म्हणून देवाला धरायला तुम्हीच कारणीभूत आहात. देवाने तुम्हाला ही दुःख निर्माण करायला सांगितली नाहीत, तुम्ही तुमच्या हाताने निर्माण केलेले. म्हणून शोधायचं असेल तर गणित सापडत नसेल तर गणिताच्या मुळापर्यंत आपण जातो की फंडामेंटल काय त्याचं. त्याप्रमाणे दुःख झालं, ते दुःख का निर्माण झालं या मुळापर्यंत जेव्हा तुम्ही जाल, त्यातनं तुम्हाला कळेल की यातलं सुटण्याचा मार्ग काय. तर ते दुःख हे दुःख वाटणार नाही, तो शरीरावर तुमच्या परिणाम होणार नाही, ते सुख वाटायला लागेल आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडाल. पण शोधण्याच्या मुळापर्यंत तुम्हाला जायला पाहिजे. आपण बरोबर तीच गोष्ट करत नाही आणि त्याच्यावर अजून डोंगर साठवत जातो आणि सगळा दोष देवाला देऊन टाकतो. चांगलं केलं तर मी, वाईट केलं तर देवाने. देवाला काय कमी पड, काय नडलंय का त्याला, तो त्याचा आरामात बसलाय. तुम्हाला मागतही नाही, हे कर म्हणून सांगतही नाही. म्हणून जी मंडळी म्हणतात स्वामी स्वप्नात आले आणि त्यांनी मला हे करायला सांगितलं, मग असं कसं झालं. अरे खरे स्वामी स्वप्नातून सांगितलं असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाही. म्हणजे कुठंतरी तुझं मन तुला फसवत आहे, हे उघड करायला पाहिजे. किंवा बऱ्याच वेळेला आपण जे वाचन करतो, विचार करतो, चर्चा करतो, ह्या गोष्टी आत मनाच्या कप्प्यात कुठतरी बसलेल्या असतात. ते बेस्ट एक्झाम्पल होतं ना मुन्नाबाई, लगेनो मुन्नाबाई मध्ये गांधीजींचं उदाहरण. ते मला आता तुम्ही बोलला मला ते आठवलं बरोबर. त्यांनी जे वाचलेलं तेच एवढं लक्षात होतं त्यांच्या. ते मनाच्या कप्प्यात बसतं, ते कुठतरी ओपन होतं, तुम्हाला दिसतं. तुम्ही म्हणता आपल्याला झालं, पण खऱ्या ज्या गोष्टी घडतात, खरे जे अनुभव होतात, साक्षात्कार होतात, त्याचा तुमच्या शरीरावर वेगळा परिणाम होतो. बाकीच्या ज्या गोष्टी घेतात त्या भासू स्वरूप असतात. कुठतरी वाचलेलं असतं की हे केलं की आवाज येतात, हे केलं की निळा प्रकाश दिसतो. हे वाचन केलेलं असतं. मी कोणाला त्याच्याबद्दल हे करत नाही, बरोबर. परंतु तुम्ही तुमच्या मनाला फसवता. ह्या गोष्टी घडतात त्यावेळेला तुम्ही तुमचे राहत नाहीत. आणि काका ह्याच्यामध्ये ना मला एकाने ग्रस्ताने सांगितलेलं की एक्झाम्पल दिलं होतं की असे कधी विचार आले ना, एक तटस्थ भूमिका घे. तू शरीराच्या बाजूला जाऊन उभा बस राहा आणि विचार कर की तू काय वागतोयस, काय वागतोयस. ह्या गोष्टी आहेत त्या आपण नाहीच करत. लोक नको ते उद्योग करतात, मनाला फसवतात, मनाला अडकून घेतात आणि दुःखाला कारणीभूत होतात. अहो जो खरा पोचलेला असतो त्याला या गोष्टीची काही जड पडत नाही. जसं एखादा मुलगा मुलगी प्रेमात पडले की शेजारनं वरात गेल त्यांना पत्ता लागत नाही, इतके ते एकरूप झालेले असतात. मारामारा झालं तरी कळत नाही. तितके एकरूप तुम्ही याच्यात होता का.
तेवढे एकरूप झालात तर तुम्हाला काही संसार वाईट नाही. संसार हा अध्यात्माचं प्रतिबिंब आहे. अच्छा. आणि हे पण ऑब्झर्व केलेलं आहे की ज्या वेळेला तुमचा विचार तुमचे चॅनलाइज होतात ना, की मग त्या गोष्टी ज्या समोर दिसतात की बाबा ज्याच्यामध्ये कटकट असते त्या गोष्टी अरे वा खूप छान चाललेलं आहे. फक्त तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन थोडासा शिफ्ट केला, शिफ्ट केला. तेवढंच गरज आहे. आणि संसारात तुम्हाला अनुभव मिळतात. हो. तुम्हाला दुःखाला कसं सामना करायचं हे कळतं. आणि संतांच्या चरित्रामध्ये हेच लिहिलेलं आहे. ते महत्वाचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही संसार बघाल त्यावेळेला संसार तुम्हाला वाईट वाटणार नाही, दुःखी वाटणार नाही, संसारासारखं सुख नाही. पण हे कधी जेव्हा समजून घ्याल आणि त्याच्याकडे खेळ म्हणून बघाल न अडकता. आणि पुन्हा मुळावर येतो मी, शंकर महाराजांनी खिचडी केली, खिचडी प्रसाद येतो एवढ्यासाठीच आहे की या संसाराच्या खिचडीत तुम्ही अडकू नका. मी ढवळून तुम्हाला बाहेर काढतोय पण तुम्ही त्यातनं काय बाहेर येत नाही, नुसता माझा खिचडी म्हणून प्रसाद खाताय. काका, आपण ह्या एपिसोड इकडे थांबूया. खूप खूप धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.